प्रेमी तमाम दर्शकों का हार्दिक हार्दिक स्वागत करेंगे. तमाम क्रिकेट रसिकांचा प्रेक्षकांचा आलेल्या पाहुण्यांचा करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. एक सुंदरशी मॅच आपल्या डोळ्यासमोर येते. एक बाजूला आपण रुपेश कोहली याला पाहणार होता. बिग फाईट बिग लढत आपण पाहणार. एक फिरा नायगाव एक बाजूला तर एक बाजूला भाऊस्पोर्ट टीम. या दोन्ही संघामध्ये ही लढत. नाणेफेकीचा कॉल जिंकला होता भाऊस्पोर्ट या संघाने. अब करेंगे हम गेंदबाजी बल्लेबाजी के लिए दावत दी है एक फिरा नायगांव टीम के लिए. भरत रावसर जी क्या कहना चाहेंगे? दोनों टीमें पैकेज करा है और दोनों टीमों ने लाजवाब खेल इसी मैदान पर दिखाया है और आज का खेल भी इस मैदान पर एक लाजवाब अंदाज में देखने को मिल जाएगा. निहार गेंदबाजी पर है. अन्ना परिषद का और एक बेहतरीन गेंदबाज बेहतरीन बल्लेबाज और एक तरफ सनी और एक तरफ रुपेश कोहली. दो बैटर एक फिरा नायगांव. लाजवाब बल्लेबाजी का जलवा बिक रहा है ये दोनों बैटर ने इसी मैदान पर. मगर देखना होगा आज. मगर कहते हैं ना खाद्य पदार्थ से आप इतना स्ट्रांग है मगर आप मैदान पर अपने खेल की जलवे की बाग बिखरनी होगी. शॉट गली पर आप देख रहे हैं. भांडा विकेट कीपर पर है. शॉट ताड़मान पर सुनील बालीसर जी को आप देख रहे हैं. मैच ऑन फॉर टॉस. गेंद थी आउटसाइड खेलना चाहते थे. बैट का एज लगा था. यहां तक आवाज आई थी. अंपायर को भी दिखाया वहां पर. और एक बड़ा मुकाबला है. बरसा जी क्या कहना चाहेंगे? दोनों टीमों ने पैकेट की तरह इस मैदान पर खेल खेला है और आज वो खेल का जलवा 3 ओव्हर में दिखाना होगा. नक्कीच नक्कीच. जाहीर म्हणायचं गेलं दोन्ही समान ताकदीच्या टीम आहेत या. त्याच्यामुळे मॅच आणि या मॅच कडे सगळ्यांच्या नजरा आहेत. एक मोठी मॅच आपण या ठिकाणी पाहतो दोन्ही टीमच्या दरम्यान. चांगला चेंडू आहे चांगला चेंडू आहे. यावेळेस डेड ऑन स्पॉटचा चेंडू मात्र सावधरित्या चेंडूला खेळला गेला. डीप मिड विकेट रिझन म्हणून फिल्डर येईपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट. रुपेश कोहली रुपेश यांच्याविषयी म्हणायचं गेलं तर एक स्फोटक म्हणजे नैसर्गिक खेळ जो आहे तो नक्कीच हाणामारी करताना आपण रुपेशला अनेकदा पाहिलंय अनेक स्पर्धांमध्ये. आणि सनी म्हणजे दोन्ही स्फोटक खेळ. त्यासाठी मी म्हटलं ना जाहीर की 18 चेंडू फक्त तुम्हाला खेळायचे आहेत आणि 18 चेंडूमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा कशा करता येतील याचा प्रयत्न करायचा आहे. आणि त्यासाठीच मात्र 2 स्फोटक खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एकविरा स्पोर्ट्स नायगाव या टीमचे. ऑन साइडला कडक फटका आपण पाहतोय. मिड विकेट रिझन मध्ये चांगल्या प्रकारे चेंडूला फील्ड केला गेला. नॉन स्ट्राइक एंडला थ्रो. क्या बात आहे. म्हणजे आज जो भाऊ स्पोर्ट्स हा जो संघ आहे या संघाची देखील बांधणी अप्रतिमरित्या केली आहेत. म्हणजे काही कोचिवड्याचे खेळाडू या टीम मध्ये पाहायला मिळत आहेत तर काही नालासोपाराचे खेळाडू या टीम मध्ये पाहायला मिळतात. काही हरणाचे खेळाडू या टीम मध्ये पाहायला मिळतात. तर एक चांगल्या प्रकारे संघाची बांधणी भाऊ स्पोर्ट्स या टीमने केली. आज स्वप्नील पाटील यांना पाहतोय आपण ज्यांनी UAE माध्यमातून खेळ आपला साकारला होता व T20 वर्ल्ड कप मध्ये या खेळाडू देखील विसरता कामा नये. पुन्हा एकदा एक ऑन ड्राईव्ह आपण पाहतो या ठिकाणी. एकच धाव मिळेल. धावा संख्या झाल्या आहे ती म्हणजेच 5. म्हणजे या दोन्ही संघांच्या विषयी जाहीर म्हणायचं गेलं तर दोन्ही संघांचे जे खेळाडू आहेत त्या खेळाडूंचा जो कसा खेळ आहे हा खेळ बरोबर दोन्ही संघांना माहिती आहेत. प्लस मायनस पॉईंट काय आहे ते दोघांचे माहिती आहेत. इथे बीट झाला होता या ठिकाणी बॅटर. बऱ्याच वेळेनंतर मात्र हा चेंडू येतो डॉट निर्धाव चेंडू या ठिकाणी 5 धावा पळकावर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 2 दिग्गज संघ आमने सामने. भाऊ स्पोर्ट्स वर्सेस आपण पाहतात एकविरा स्पोर्ट्स नायगाव. जाहीर एक मोठी मॅच ही नक्कीच पाहायला मिळू शकेल. सही का सजी आपने. अगली गेंद सनी के लिए. आउटसाइड पर सनी ने खेला. गेंद को हवाई सफर में भेज दिया. डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाद 6 रन. कम ऑन डीजे. इसके बाद होने वाला मुकाबला मॅकडॉल वेदान 11 बना सुमित 11 चैलेंजर. दोनों कर्णधार अपने विनंती करते हैं टॉस साठी या. बरसजी इसके बाद भी एक बड़ा मुकाबला जिन्होंने बहुत साल क्रिकेट को देखा है मॅकडॉल वेदान 11 और इसके बाद हम देखने जाएंगे तो सुमित 11 चैलेंजर. लाजवाब मुकाबले और आपने सही कहा दोनों टीमें पैकेज की तरह इस मैदान पर है. एक तरफ बात की जाए तो खजूरा के खिलाड़ी देख रहे, एक तरफ विशाल बाला को आप देख रहे, एक तरफ अन्ना के खिलाड़ी को देख रहे, नाला सोपारा के खिलाड़ी है. टीम एक पैकेज की तरह. एकवीरा नायगांव एक लाजवाब टीम है. दोनों टीमों में लड़ना इस मैदान पर सीखा है और दोनों टीमें लड़ती हुई नजर आएगी. अमृत गेंदबाजी बढ़ा है टीम के लिए. दूसरा अपने लिए पहला वो लेकर सामने होंगे रुपेश कोहली. नॉक स्ट्राइक पर है. एक लाजवाब बल्लेबाजी का जलवा होता हुआ सनी नॉक स्ट्राइक पर है. अमृत या खेळाडूच्या विषयी जाहीरभाई माहिती द्यायची गेली. मॅन फ्रॉम कोचिवडे
मात्र खरोखरच मागच्या वीकमध्ये अंडरआर्मची जी स्पर्धा झाली जुचंद्र परिसरामध्ये चंद्रपडा या ठिकाणी एक सगळ्यात मोठी स्पर्धा असते अंडरआर्मची, त्या स्पर्धेमध्ये देखील या मुलानं चांगली कामगिरी केली. म्हणजे अंडरआर्म क्रिकेट देखील मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या पद्धतीनं अमृत मार्फत खेळलं जात आहे. ऑन साइडला या ठिकाणी हा जोरकस फटका आपण पाहतोय. डीप मिड विकेट रिझन मधून फिल्डर येतोय त्या ठिकाणी, चेंडूला फील्ड करतोय, स्ट्राइक एंडला थ्रो, एकच धाव मिळेल. इसी रन के साथ स्कोर में बढ़ती स्कोर जाकर पहुंचा हुआ 1-1 11. बारह रन बने. चला दोघांनी रेडी राहायचं आहे. मॅकडॉनल्ड वेदांत 11 वर्सेस सुमित 11 चॅलेंजर. मिस्टर स्टोक इन दी एअर इज गॉन. इथे पहिली विकेट या ठिकाणी पडली गेली एकविरा स्पोर्ट्स नायगाव या टीमची. मिस्टर सनी परतीच्या मार्गी आउट. तर सुमित 11 चॅलेंजरचे कॅप्टन आले आहेत. तुम्ही आपण खाली जायचंय, खाली नाणेफेक केली जाईल. तर मॅकडॉनल्ड वेदांत 11 आपण देखील त्या ठिकाणी यायचं आहे टॉस करण्यासाठी. और पहिली फेरीतला शेवटचा सामन्याचा नाणेफेकीचा कॉल होईल. त्यानंतर दुसऱ्या फेरीला आपण सुरुवात करणार, ड्रॉ करना येणार है. चलिए अब और एक बेहतरीन बल्लेबाज एकवीरा नायगांव टीम के लिए बहुत साल क्रिकेट को मेजबानी में दी और बड़े बड़े टीमों के लिए बल्लेबाजी गेंदबाजी का छलवा बिगड़ा, ऐसे शैलू बल्लेबाजी के लिए मैदान पर दाखिल होते हुए नजर आएंगे. आप यहाँ पर बेहतरीन गेंदबाज, पहली गेंद पर सिंगल, उसके बाद विकेट का पतन होता हुआ नजर आया. सनी बैक टू डकआउट जाते हुए नजर आए और शैलू उसकी जगह लेने के लिए आए हैं. आने वाली 10 गेंदों का खेल मैदान पर अभी भी आना बाकी है. भरत सर जी, नक्कीच एक जी मोठं नाव आहे. शैलू म्हटलं तर शैलेंद्र घोडेकर, खूप मोठं नाव. व्यावसायिक क्रिकेटच्या माध्यमातून म्हणायचं गेलं तर बंड्या बॉईज या टीमच्या माध्यमातून देखील या खेळाडूला खेळताना पाहिला व्हाईटचा इशारा. आणि अजूनही जर एक विचार केला आपण तर सुप्रीमो सारख्या स्पर्धेमध्ये बंड्या बॉईजचे जे काही खेळाडू आहेत त्यांचा सन्मान सुप्रीमोच्या स्पर्धेमध्ये अजूनही त्यांचा मान सन्मान केला जातोय, खास करून पोतनी साहेबांकडून. ही खासियत आहे. आणि एक नायगावच्या खेळाडूंच्या विषयी म्हणायचं गेलं तर शैलेंद्र घोडेकर वन ऑफ द ग्रेट प्लेयर. मात्र ही मोठी विकेट या ठिकाणी मी म्हटलं ना, जसं जसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलं जाईल. दोन्ही टीम रफ अँड टफ आहेत, दोन्ही टीम नामांकित आहेत टेनिस क्रिकेट जगतात, त्याच्यामध्ये ही मॅच रफ अँड टफ होईल. सही का भरत जी. और अपने संजय पति सर जी की याद निकाली तो 9 अप्रैल से वो सुप्रीमो ट्रॉफी का 11वां साल मुबारक होने जा रहा है, जहां पर तमाम रति महारथी खिलाड़ी सितारे आएंगे. चलिए टॉस होने जा रहा है दोनों कप्तानों के बीच. एक तरफ मैकडॉनल्ड वेदांत तो एक तरफ सुमित चैलेंजर के बीच ये टॉस है. किसके पक्ष में गिरेगा सिक्का? प्रवीण सर जी के हाथों से हो रहा है ये सिक्का. देखना होगा टॉस किसने जीता ये बताना होगा. टॉस तो हुआ है, निर्णय हमारे तक आएगा, मगर जब तक चलेंगे हम ये मैच की तरफ जहां पर एक बड़ी मछली जाल में आ चुकी है. विवेक न्यू बैटर मैदान पर आए हैं. और भरत राउत सर जी आपने जो जिक्र किया है ना संजय पोती सर जी का, और वाकई में वो मान सम्मान अभी तक बंडा बॉयज के तमाम सितारों को मिलता हुआ नजर आ रहा है. और वहां पर बड़ी बड़ी व्यक्तियां, बड़े बड़े सितारे जब आते हैं तो वहां पर उनका मान सम्मान किया जाता है. और वहां पर हम 9 अप्रैल से बेहतरीन टूर्नामेंट को देखने जाएंगे, सुप्रीमो ट्रॉफी. अगली गेंद बल्लेबाज के लिए आती हुई, बेहतरीन शॉट, एक कवर की दिशा में वाइड सॉन्ग पर खिलाड़ी है तैनात है कैच होने का, मगर प्रयत्न बेहतरीन थे, मगर क्या ड्रॉप होता हुआ. और जब तक गेंद को फील किया जाएगा 2 रन आसानी से पूरे होते हुए नजर आएंगे. क्या कहेंगे सर जी इस शॉट के बारे में? नक्कीच इनफिल्डच्या वरून खेळायचं होतं या ठिकाणी आणि अचूक फटका खेळला गेला होता. मी म्हणेल शॉर्ट बॉल होता, ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर चेंडू टाकला होता, ऑफ साईडला काय चेंडूला पंच केलं होतं अप्रतिम. आता तितकंच एफर्ट चांगलं फिल्डर्सचं आपण पाहिलं, कारण हा कॅच त्याला कॅरी करायचा होता, बॅकअप त्यासाठी होतं हे त्यांना पाहिलं आणि त्यासाठी मात्र त्या कॅचसाठी त्यांनी प्रयत्न केला मैदानाच्या आतमध्ये. इथून धावा झाल्या त्या म्हणजे 15. आणखीन एक शॉर्ट बॉल, या शॉर्ट बॉलला मात्र उडवायचं होतं ऑन साईडला, मात्र एक ब्लँक स्ट्रोक खेळला गेला. जबरदस्त गोलंदाजी अमृत मार्फत या ठिकाणी पाहायला मिळते. मी म्हटलं ना की अनेक परिसरातून एक हिरे निवडले आहेत या ठिकाणी भाऊ स्पोर्ट्स या टीमच्या होनरना. एक बरोबर खेळाडूंची निवड केली आहे. इथून मला खास करून गणपत बाबूराव पाटील आणि जवळपास कैलासाचे किसन बाबूराव पाटील हे चषक ही स्पर्धा जिंकायची आहे या उद्दिष्टाने मात्र हा संघ उतरला आहे मैदानात. सुरेख फटका, अफलातून स्ट्रोक खेळला गेला, मात्र मागे बॅकअपला फिल्डर आहे. या ठिकाणी ही मोठी विकेट असेल, नायगाव टीमला बसतोय हा तिसरा धक्का. फलंदाज बाद त्या ठिकाणी होतोय मिस्टर विवेक परतीच्या मार्गी आउट. तांबडी
भरत अवसर जी बेहतरीन शॉट खेला था मगर नाकाम रहे, इनफील्ड के ऊपर से खेला था, इनसाइड आउट का फटका था, नाकाम रहते हुए नजर आया। विशाल कोहली न्यू बैटर मैदान पर, तीसरा झटका इकवीरा नायका टीम की उम्मीदों को लगता हुआ नजर आया, मगर अब बल्लेबाजों को इस मैदान पर एक साझेदारी जोड़नी होगी, मगर गेंदबाजी एक लाजवाब है। 2 ओवर का खेल समाप्त। रन संख्या की बात की जाए तो रन संख्या बनी है सिर्फ अभी तक 15 रन। आने वाली 6 गेंदे 10 से 12 रन जुड़ जाएंगे, एक फाइटिंग स्कोर हमें देखने को मिल जाएगा। नक्कीच तोच प्रयत्न असेल एकविरा स्पोर्ट्स नायगाव या टीमचा, कारण इथे ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला झहीरबाई साझेदारी, तर खरोखरच जास्त वेळ एखादा खेळाडू खेळपट्टीवर घालवू शकला नाहीये एकविरा स्पोर्ट्स नायगाव या टीमचा। रुपेश या खेळाडूला आपण पाहतोय, मात्र त्याची साथ देण्यासाठी मात्र समोरचा खेळाडू जास्त वेळ काढू शकला नाही। सनीची बॅटिंग आपण चांगल्या रीते पाहिली, सनीच्या बॅटमधून एक षटकार पाहिला, त्यानंतर मात्र शैलेंद्र गोडेकर ज्याच्यावर भरपूर आशा होत्या की हा खेळाडू स्कोरबोर्ड पुढे नेईल, एक चांगली खेळी साकारू शकेल, मात्र शैलेंद्र गोडेकर देखील शैलू हे देखील जवळपास लगेच शून्यावर बाद झाले। त्यानंतर विवेकने देखील जास्त वेळ खेळपट्टीवर घालवला नाही, तो देखील 2 धावसंख्येवर बाद झाला। इथे मात्र विशाल कोहली एकविरा स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर, एकविरा स्पोर्ट्स शॉपचे मालक आहेत ते विशाल कोहली हे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात। मात्र रुपेश कोहली या खेळाडूच्या विषयी म्हणायचं गेलं ना, जही 12 चेंडूंचा खेळ झालाय त्याच्यामध्ये रुपेश कोहली जास्तीत जास्त नॉन स्ट्राईक एंडला होते, एक स्फोटक खेळाडू म्हणून ओळख आहे रुपेश कोहली यांची। मात्र रुपेश कोहली यांना बऱ्याच वेळानंतर म्हणजे या संपूर्ण 12 चेंडूंचा विचार केला आपण तर फक्त 2 या 3 चेंडू रुपेश कोहलीने खेळले होते। आता मात्र हा 4था चेंडू खेळण्यासाठी रुपेश कोहली स्ट्राईक एंड होता, ते देखील 3ऱ्या ओव्हरमध्ये। तर या खेळाडूला जास्तीत जास्त स्ट्राईक जर मिळाले असते तर कदाचित जी धावसंख्या है याचा वेग वाढू शकला असं जाईल। सही कहा सर जी आपने, नॉन स्ट्राइक पर थे मगर आखिरी 6 गेंदें खेलने का विनती मिली है। देखना होगा 6 गेंदों में नियमित गेंदबाजी पर आया है। नॉन स्ट्राइक पर विशाल कोहली है, स्ट्राइक पर बल्लेबाज है रुपेश कोहली। आने वाली ये 6 गेंदें दोनों टीमों के लिए विशेष होगी, क्या बल्लेबाजों का जलवा दिखा जाएगा या गेंदबाज इस मैदान पर अपनी गेंद की छाप छोड़ पाएंगे, देखने वाली बात होगी। निवनीत आए हैं गेंदबाजी के लिए, पहली गेंद रुपेश कोहली की आती हुई, ऑन साइड खेलना चाहते थे, दोनों हाथ खुलते हुए अंपायर के वाइड का इशारा अंपायर द्वारा आता हुआ, ऑफ स्टंप के बाहर गेंद एक्स्ट्रा रन के साथ इसको जा होता हुआ 16-16। 6 गेंदों का खेल अभी भी आना बाकी। स्विंग पाहिला जाईल, आपण टर्न पाहिला या ओव्हरमध्ये, आपण टर्न पाहिला त्याच्यामुळे नक्कीच ही ओव्हर एक नक्कीच चांगले षटक म्हणू शकतो आपण। यावेळेस मिस्टन स्टोक आहे, गोलंदाज स्ट्रगल करतोय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये, यावेळेस हा कॅच कॅरी केला रुपेश कोहली देखील या ठिकाणी परतीच्या मार्गी आउट। एक लाजवाब पहली गेंद थी, लेग ब्रेक ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर निकली मगर ये अब अंदर की करीब आई और रुपेश को खेलने के लिए भाग मारने लगाया और इस गेंद पर थोड़ा सा बैट का टो लगा और अपने फॉलो थ्रू में एक लाजवाब अंदाज में रिटर्न आए और बेहतरीन निमित ने अपने पक्ष में वो कैच लिया और रुपेश कोहली को मैदान के बाहर भेजते हुए नजर आए। चौथा विकेट का झटका लगा एकवीरा नायका टीम के लिए, मगर आने वाली ये 5 गेंदें है ना दोनों टीमों के लिए विशेष होगी। इस 5 गेंद में एकवीरा नायका के बल्लेबाजों को विचारमंद करना होगा कि 10 से 12 रन एक फाइटिंग इसको इस मैदान पर खड़ा करना होगा। 10 ते 12 रन नक्कीच। मी तर म्हणेल 20च्या पलीकडे एकविरा स्पोर्ट्स नायगाव 20च्या पलीकडे जरी हा संघ गेला तरी देखील मी तर म्हणेल जहीर एक चांगले मॅच बनू शकेल, कारण ज्याप्रमाणे आपण भाऊ स्पोर्ट्स टीमची जी गोलंदाजी पाहतोय, जो स्पेल पाहतोय त्याच प्रकारचा स्पेल मी तर म्हणेल एकविरा स्पोर्ट्स नायगाव या टीमकडे देखील आहे। त्याच्यामुळे 20च्या पलीकडे 20-25 ही धावसंख्या जर उभारली गेली तर एक चांगली मॅच नक्कीच पाहायला मिळू शकेल। 16 धावा 4 विकेट ही स्थिती आपण पाहतोय एकविरा स्पोर्ट्स नायगाव या टीमची। जागा बनवली यावेळेस, अफलातून स्ट्रोक खेळला गेला, अक्षरशः नटराज मुद्रेमध्ये हा फटका खेळला गेला, फाईन लेगच्या दिशेने चेंडू मात्र फरार, 4 धावांसाठी चौकार। लेग स्टंप पर गेंद थी, सफल हुए और गेंद को खेल दिया डीप फाइन लेग बॉल के बाद 4 रनों के लिए फरार होती हुई सोफी सजी के सर के ऊपर से। थैंक यू डीजे। अब इसको जाकर पहुंचा हुआ 20 अब 4 गेंदों का खेलाना बाकी। मैंने कहा ना 10 से 12 रन जुड़ जाएंगे फाइटिंग स्कोर, ये मुकाबले में जी जान बाकी रहेगी, गेंदबाजों को लड़ने वाली रन संख्या उभारी जाएगी। इतने चाहते बेहतरीन शॉट है, बैकफुट पर गए, पंच कर दिया और गेंद जाएगी डीप बाउंड्री लाइन के बाद 4 रनों के लिए फरार।
सुषमाच्या मात्र हितेशनी जी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू केली आहे, खरोखर अक्षरशः ते नावाला शोभते ती बॅटिंग. पीर बाबा पापडी या टीमच्या माध्यमातून खेळताना या पोराला मी अनेकदा पाहिले. आमच्या पांडूचं मैदान देखील या मुलांना गाजवलं होतं. पीर बाबा पापडीच्या या टीमच्या माध्यमातून खेळताना मात्र आज एकविरा स्पोर्ट्स नायगाव या टीमच्या माध्यमातून खेळतोय. डेडॉन स्पॉटचा चेंडू, इथे संधी आहे, इथे संधी आहे, मात्र रिक्स घेतली नाही गोलंदाजांना. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला नाही, कारण काही धावा नक्कीच वाढू शकल्या असत्या. पूर्ण कल्पना आहे गोलंदाजाला, सिंगल इथे मिळेल. धावसंख्या झाली आहे फलकावरती म्हणजेच 25. काय फटकेबाजी जाहीर आपण पाहिली, जबरदस्त. एक चौकार, 2 चौकार आपण त्या ठिकाणी पाहिले. आणि कुठेतरी एक प्रकारे नायगाव एकविरा स्पोर्ट्स नायगावच्या त्या स्कोरबोर्डला मात्र त्या 2 चौकारांना कुठेतरी ती ऊर्जा दिली आहे, ती संजीवनी देण्याचं काम त्या ठिकाणी केलं आहे. वाईटचा इशारा, धावसंख्येत आणखीन भर पडेल. 26 धावा. मी म्हटलं जाहीर की 20 ते 25 धावा जो स्पेल आपण या ठिकाणी भाऊ स्पोर्ट्सचा पाहतोय तो स्पेल नायगाव कडे देखील आहे, त्यामुळे ही मॅच बनू शकेल जाहीर. सही का सर जी, ऑफ स्टंप के फिर से बाहर गेंद, वाइट का इशारा अंपायर द्वारा लगातार गेंदबाजी खराब करते हुए नजर आ रहा है. इसको जाकर पहुंचा हुआ 27. 4 विकेट के नुकसान पर एक फिरा नायगाव या संघाची धावसंख्या आपण पाहतोय. डीबीएन लाइव पे तमाम दर्शक शाम के वक्त में हमें जुड़े हो तमाम दर्शकों का भी हार्दिक हार्दिक स्वागत है. इस मंच पर, इस मैदान पर तमाम जनताओं का भी हार्दिक हार्दिक स्वागत है. आने वाली 2 गेंदें विशाल कोहली स्ट्राइक पर है, इसे शिनॉक स्ट्राइक पर है. क्या बेहतरीन पारी, एक पहले फाइन लेग, फिर उसके बाद नचाका दगा वाला शॉट पॉइंट के ऊपर से. फुल टॉस गेंद खेला, मिस टाइम में गेंद ने ऊंचाई, विशाल राहुल अपना भाड़ा उस कैच के नीचे, बेहतरीन कैच, बल्लेबाज विशाल की खेली को लगता हुआ विराम, बल्लेबाज गॉन. संजीत न्यू बैटर मैदान पर और एक हीरा नायगांव का इसी मैदान पर क्या बल्लेबाजी का जलवा बिगड़ा था. मगर दोस्तों आज टीम को जरूरत है, आखिरी गेंद खेलने आ रहे हैं, मगर क्या आखिरी गेंद पर एक बड़ा शॉट आएगा, सिंगल डबल में कन्वर्ट कर पाएंगे, गेंदबाज करने देंगे, आने वाला समझते करेगा. भरसा जी क्या कहना चाहेंगे आप? प्रयत्न तोच असेल, कारण संचितला पाठवलंय, त्यामुळे नक्कीच या शेवटच्या चेंडूवर आक्रमण तर होणार नाही याची पूर्ण कल्पना गोलंदाजाला देखील आहे. इथून या चेंडूवर माझ्या मात्र हाणामारीचा फटका खेळला जाईल ही पूर्ण कल्पना गोलंदाजाला देखील आहे. त्याप्रमाणे आपण बॅटर पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. या इथे देखील मोठा फटका खेळायचा होता, फटका फसतोय, अमृत जेलच्या खाली येतोय, एक सेफ हँड आहेत, लक्षात ठेवा. इथे मात्र जाता जाता आणखीन एक धक्का एकविरा स्पोर्ट्स नायगाव या टीमला. संचित आला आणि संचित मात्र डगावच्या दिशेने परतला. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ इथे पूर्ण होतोय. धावसंख्या 27 फलकावर लावली जात आहे एकविरा स्पोर्ट्स नायगाव या टीम कडून. येण्यासाठी जवळपास येणाऱ्या 18 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत, त्या 28 भाऊ स्पोर्ट्स या टीमला. हा देखील एक संघ जाहीर, एक नामांकित संघ आहे. ज्याप्रमाणे मी उल्लेख केला की नालासोपारा, जवळपास पापडी, त्यानंतर म्हणायचं गेले कोचोडा, अशा अनेक संघांच्या माध्यमातून जे खेळाडू खेळत आहेत ते खेळाडू आज भाऊ स्पोर्ट्स या टीम मध्ये पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे एकविरा स्पोर्ट्स नायगावने देखील आपल्या टीमची चांगली बांधणी केली आहे. त्याच्यामुळे नक्कीच हे बॅटल जे आहे जाहीर, हे बॅटल नक्कीच चांगल्या पद्धतीने पाहायला मिळेल, मॅच नक्कीच बनू शकेल. सही का सर जी, 28 का लक्ष्य है और नायगांव के पास वो अटैक है. हमने देखा है नायगांव टीम के पास एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम चलता हुआ है, क्योंकि नायगांव ने ऐसे मुकाबले अपनी झोली में किए गेंदबाजी के दबाव से, मगर आज वो गेंदबाजी का फिर से वो जलवा इस मैदान पर दिखाना होगा. निमेश जैसा गेंदबाज है, विशाल कोहली जैसा गेंदबाज है, उसके बाद बात कीजिए तो शैलू जैसा गेंदबाज है. ये गेंदबाजों को आज अपने दिल में थाम के उतरना होगा कि इस मैदान पर हमने 27 बना है, मगर यहाँ पर 36 हमें डिफेंड करने. क्या कहेंगे सर जी इस मैदान पर? नक्कीच निमेश चांदणे कोण विसरणाऱ्या गोलंदाजाला आणि अनेक अशा काही संकटातून या गोलंदाजांना बाहेर काढले. विशाल कोहली व्हेरी फर्स्ट ओव्हर म्हणजे पहिले षटक म्हटलं एकविरा स्पोर्ट्स नायगावचं तर विशाल कोहली. आज विशालच्या विषयी म्हणायचं गेलं, शैलूच्या विषयी म्हणायचं गेलं तर फक्त यंगचं क्रिकेट त्यांचं आपण पाहतोच, मात्र त्याच्या पलीकडे आपण 40+ क्रिकेट देखील विशाल आणि जवळपास शैलेंद्र घोडेकर यांचा पाहतो. कारण धनवीर एकविरा स्पोर्ट्स नायगाव जो सध्याच्या घडीला भरपूर फॉर्म मध्ये आहे, 40+ संघ आहे, अनेक व्यावसायिक स्पर्धा ज्या संघाने जिंकल्या. मागच्या वर्षी मला वाटतं की जवळपास 15 ते 16 स्पर्धा धनवीर एकविरा स्पोर्ट्स या टीमने जिंकल्या होत्या. त्याच्यामध्ये मी विशालने खेळताना पाहिलंय, शैलेंद्र घोडेकर यांना खेळताना पाहिलंय. कालच्या दिवसामध्ये आपण राजू मिश्रा यांना पाहिलं होतं, तो देखील धनवीर एकविरा स्पोर्ट्स या टीम मध्ये खेळतोय. तर फक्त यंगचं क्रिकेट नाही तर 40+ क्रिकेट देखील मोठ्या प्रमाणात या खेळाडूंच्या माध्यमातून खेळलं जात आहे. सही का सर जी,
अंशौर बड़ा विशाल और एक बेहतरीन बल्लेबाज मैदान पर, जिनके इसी मैदान पर बड़े बड़े बल्लेबाजी के जलवे है, रिकॉर्ड है। और दोस्तों इसी मैदान पर क्या वो पारी दोस्तों खेली गई थी, 50 रनों की वो पारी थी विशाल बाला के बल्ले से, मगर आज एकवीरा नायगांव देखिए। और दोस्तों कुछ भी कार्य करने से पहले हम ऊपर वाले को याद करते हैं, वैसे ही तमाम टीमें एक राउंड में होते हुए इस मैदान पर अपने ऊपर वाले को याद करके टूर्नामेंट की शुरुआत करने जा रही है और गेंदबाजी की शुरुआत करने जा रही है कि ये 27 रन बने हैं, हमने 28 को डिफेंड करना है। सामने बड़े बड़े सितारे हैं, मगर दोस्तों ये तमाम टीमों ने आमने सामने बहुत बार खेला है और आमने सामने आने के बाद हार जीत का फैसला एक टीम के लिए लगा रहेगा, क्योंकि इस मैदान ही ऐसा है कि एक टीम जीतेगी एक टीम हारेगी, वरना ये मैदान पर ऐसा हो जाता कि दोनों टीमें खेलेगी और दोनों टीमें जीतेगी तो मैच ही आगे नहीं बढ़ा जाता बरसा जी। मगर आज एक टीम को इस मैदान से जाना होगा, एक टीम को इस मैदान पर रुकना होगा, तो क्या कौन सी टीम इस मैदान पर जवाब देगी, कौन सी टीम इस मैदान पर अपने घर का रास्ता नापेगी, क्या कहना चाहेंगे आप? ज्याचा नक्कीच परफॉर्मन्स चांगला असेल, ज्याची खेळी चांगली असेल, इथून जर एक चांगली बॅटिंग लाईनअप आपण पाहतोय, एक चांगली बॅटिंग लाईनअप आहे नक्कीच भाऊ स्पोर्ट्स या टीमकडे, मात्र तो मैदानाच्या आतमधला खेळ हा देखील तितकाच महत्त्वाचा जाहीर बाय। आणि ज्याप्रमाणे एकविरा स्पोर्ट्स नायगाव या टीमच्या विषयी म्हटलं की जो स्पेल आपण भाऊ स्पोर्ट्सचा पाहिला आहे तोच स्पेल एकविरा स्पोर्ट्स नायगाव या टीममध्ये, इथून जर चांगली गोलंदाजी एकविरा नायगाव टीमची झाली तर एकविरा नायगाव टीम देखील या ठिकाणी विजयी होऊ शकेल। मात्र एक जिंकणार एक पराभूत होणार हे मात्र निश्चित आहे, मात्र कोणता संघ हा पुढे जाईल येणारी वेळ आणि येणारा काळच ठरवेल। दोन नामांकित खेळाडू स्ट्राईक जवळपास ओपनिंग करण्यासाठी उतरलेत मैदानाच्या आतमध्ये। दोन बॅटरला आपण पाहतोय, एका साईडला आपण विशालला पाहतोय, एका साईडला आपण हर्षला पाहतोय। इथून ज्या वेळेस दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरले गेले त्यानंतर मात्र लगेच विचार केला गेला की जे बेस्ट आहेत मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या समोर देखील आपल्या समोरचा बेस्ट बॉलर काढणं गरजेचं आहे। त्यामुळे कदाचित इथून मात्र विचार केल्यानंतर एक निर्णय घेतला गेला की पहिलं षटक हे जवळपास निमेश सानणे यांच्याकडे द्यायला हवं। वन ऑफ द ग्रेट बॉलर, जबरदस्त हा गोलंदाज आहे, त्याच्यामुळे नक्कीच एक ही मॅच जाहीर पाहायला नक्कीच चांगल्या पद्धतीने मिळू शकेल। सही का सजी, पहली गेंद लेकर निमेश तैयार, शॉर्ट गेंद गेंद को खेला फाइनल पर, जब तक गेंद को फील किया जाएगा एक रन जरूर मिल जाएगा। खाता ओपन होता हुआ एक रन के साथ विशाल बाला इन्होंने अपने खाते को ओपन किया, टीम को पहुंचाया 1 रनों पर। 27 की और दरकार, 17 गेंदों का 10 का वो फर्क है, मगर वो कहाँ पूरा किया जाएगा कहाँ नहीं वो तो आने वाला समय तय करेगा। एक लाजवाब क्रिकेट है, आप देखना होगा। हर्ष स्ट्राइक पर है, निमेश गेंदबाजी पर है। और बरसा जी आपने जो चर्चा की ना, दोनों टीमों के पास पैकेज की तरह खिलाड़ी बने हैं और दोनों ने आमने सामने बहुत बार खेला, किसका पराजित किसका जीत इस मैदान पर होगी, मगर आने वाला वक्त कहलाएगा और वक्त ही कहलाएगा कि वक्त पर तय करे कि आपका क्या करना है, वरना वक्त तय करे आपका क्या करना है। अगली गेंद निमेश की इस मैदान पर, खेले तैयार हर्ष बल्लेबाज। अगली गेंद शॉट थी, अंदर आकर खेलने का प्रयास था, मगर गेंद शरीर पर लगकर विकेट कीपर के दस्तानों में विशाल शरू ने जब तक गेंद को क्लिक किया कोई रन निकालने का मौका नहीं। दोनों बैटर के पास डॉट बॉल आती भी, अब आने वाली 16 गेंदें हैं, 27 की दरकार है, मंजिलें दूर होती भी जा रही है, मगर जब तक ये दो बैटर मैदान पर, दोनों बल्लेबाजों ने लाजवाब खेल खेला है अपनी टीम के लिए और आज वही अपनी टीम के लिए खेल का जलवा बिखरना होगा, क्योंकि ये नारंगी का मैदान है। नारंगी के मैदान पर बड़े बड़े मुकाबले हमने देखे हैं और दोस्तों अच्छी गेंदबाज अच्छे बल्लेबाजों को नवाजा है, मगर आज हमने खेल का जलवा बिखरना होगा। बरसत जी क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच खेळाचा जलवा ज्याप्रमाणे तू म्हणतो जहीर, मी तर म्हणेल इतकं सुंदर मैदान ज्यावेळेस आपल्या समोर असतं आणि त्या मैदानावर आपण खेळ खेळण्यासाठी येतोय जहीर, प्रत्येक खेळाडू हाच विचार करतो की माझ्याकडून एक चांगली खेळी या नारंगीच्या मैदानावर व्हायला हवी, जेणेकरून ती स्मरणात राहील, आठवणीत राहील। क्या बात आहे, यावेळेस देखील एक चांगला चेंडू म्हटलं होतं जहीर मी, जो स्पेल आपण भाऊ स्पोर्ट्स या टीमचा पाहिला तो स्पेल एकविरा स्पोर्ट्स नायगाव या टीमकडे देखील आहे। या ठिकाणी कुठेतरी मी नेहमी म्हणतो की क्रिकेट बॅट आणि बॉलचा क्रिकेट फक्त खेळ राहिला नाही, तर कुठेतरी डोक्याचा देखील खेळ राहिलाय क्रिकेट। इथून मात्र तोच प्रयत्न केला, मैदानाच्या आतमध्ये प्रतीक्षा केली, ओपनर बॅटर कोण येत आहे ते सगळं पाहिलं, त्यानंतर मात्र या ठिकाणी निर्णय घेतला की निमेश सानणे जे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरले आहेत, विशाल आणि हर्ष, ह्या दोन फलंदाजाच्या अगेन जर आपल्याला कुठला गोलंदाज काढायचा असेल निमेश सानणे, आणि जो विश्वास टीम कॅप्टननं निमेश सानणेवर दाखवलाय त्या विश्वासावर खरे उतरताना हे निमेश सानणे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत। सही का बरसा जी, वाकई में अपना हुकुम का 21 मैदान पर चलाया एकवीरा नायगांव टीम ने। अगली गेंद विशाल खेलने के तैयार, शॉर्ट गेंद थी, देखिए कितनी उछाल लेती हुई गुड लाइन से रक्षा पर लगकर गेंद शॉर्ट फाइनल क्षेत्र में जाती हुई, एक बेहतरीन गेंदबाजी निमेश द्वारा।
4 गेंदों का खेल मैदान पर हुआ है, टीम की रन संख्या है 2। अब गेंद है मैदान पर 14 रन आने बाकी, इस मैदान पर 26। एक बड़ा मुकाबला चलता हुआ दोस्तों, इसीलिए कहा ना बेस्ट की बेस्ट लड़ाई, इस मैदान पर लड़ने के लिए हम तैयार हैं। और निमेश और सर जी आपने सही कहा, जो आपके सामने 2 बैटर बेस्ट है, तो अपना एक फीर का हुकुम का 1 का इस मैदान पर चलाया विशाल कोहली कप्तान ने, क्या कहना चाहेंगे आप? त्यानंतर जहीर मी हे देखील म्हटलं होतं की 20 या 25 एक चांगली फाईट या दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहायला मिळेल आणि ते चित्र इथे पाहायला मिळत आहे. मी म्हणेन निमेश चांदणे समोर आपण फलंदाज पाहतो त्या ठिकाणी विशाल. यावेळेस फटका चांगला आहे, मात्र मागे प्रोडक्शनला फिल्डर होता, त्याच्याकडून त्या ठिकाणी झाली चुकी आणि म्हणतात की चुकीला माफी नाहीये. या क्रुशियल मुवमेंट मध्ये मी तर म्हणेल ही मोठी विकेट होती विशाल यांची. एक नामांकित खेळाडू होता आणि त्या खेळाडूला डगआउटचा रस्ता दाखवण्याची संधी निर्माण केली होती निमेश चांदणेनं, मात्र त्या संधीचं सोनं करता आलं नाही या फिल्डरला. मनीषा आहे त्या ठिकाणी आणि मनुष्यकडून चुकी होते आणि ती त्याची देहबोली त्या ठिकाणी दर्शवित आहे. मात्र एक मोठी संधी आहे विशालला, मोठी संधी आहे विशालकडे, ती क्षमता आहे विशाल स्कोर पार करण्याची आणि त्याच विशालला या ठिकाणी जहीर संधी दिली गेली. सही का सजी, और बेहतरीन बल्लेबाज का कैच अपने छोड़ा है, क्योंकि इसी मैदान पर वो पारी हमें याद है, क्या पारी खेली थी विशाल ने, मगर अगली गेंद खेलने के तैयार. हर्ष स्ट्राइक पर है और गेंदबाजी पर है निमेश, अगली गेंद फेंकने तैयार. राइट ओवर से गेंदबाजी होती हुई आउटसाइड खेलना चाहते थे, अपील विश्राम के सामने पकड़े गए हर्ष, और पहला विकेट का पतन होता हुआ निमेश सफल ओवर समाप्त करते हुए नजर आए. क्या बेहतरीन गेंदबाजी का जलवा बिक रहा है. मैच ऑन, टीवी ऑन की एक ब्रेक के बाद यू है कमांडी. काय चेंडू टाकला गेला होता, अगदी बरोबर मिडल स्टिक तो चेंडू घेऊन गेला असता, अगदी एसटीच्या समोर सापडला गेला हर्ष आणि पायचीच्या स्वरूपात मात्र विकेट. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तो मिस्टर स्वप्नील, कोण विसरणार या नावाला. आणि खास करून शांताराम गरज साहेब आमच्यासोबत जुडले जात आहेत. स्वप्नील पाटील कारण आगरी भूमिपुत्र आहे आणि मी तर म्हणेल या व्यक्तीचा अभिमान आहे. आज USC या ठिकाणी जाऊन UAE या ठिकाणी जाऊन जवळपास आपण पाहिलं T20 वर्ल्ड कप सारखं एक स्पर्धा खेळणं आणि प्लस या नारंगीच्या ठिकाणी कोचिंग करणं, कोचिंग देखील नारंगीच्या या मैदानावर स्वप्नीलने केले. मात्र एक अभिमान आहे या मुलाचा, कारण आपला भूमिपुत्र आहे, आपला माणूस आहे आणि आपला माणूस ज्यावेळेस पुढे जातोय त्यावेळेस आपल्या माणसाचा आपल्याला अभिमान असणं गरजेचं आहे. चंद्रशेखर साहेब काय म्हणाल? चलिए देखिए, और सही का सजी इस मैदान पर एक लाजवाब बल्लेबाज नॉन स्ट्राइक पर स्वप्निल बाड़ी, स्ट्राइक पर है बाला और गेंदबाजी पर है विशाल कोहली. राइट आर्म राउंड विकेट से तैयार, 12 गेंदे 25 रनों की दरकार है. मैच ऑन है, टीवी ऑन रखी है. क्या इस ओवर में बैकअप किया जाएगा विशाल के द्वारा? अगली गेंद ऑफ स्टंप के बाहर गेंद है, अंपायर घूमेंगे, वाइड का इशारा आता हुआ. मैच ऑन है, मैंने कहा ना ये प्रेशर वाला मुकाबला है, दोनों टीमें पैकेज की तरह है, क्योंकि ये मैदान में दोनों टीमों ने बहुत बार खेल खेला है आमने सामने, और बाला ने तो आमने सामने भी खेला है, विशाल के अगेंस्ट भी खेला है, सामने भी खेला है, मगर आज आमने सामने की पारी है. विशाल एक तरफ गेंदबाजी पर है तो विशाल बाला स्ट्राइक पर बल्लेबाजी के लिए है. अगली गेंद खेल तैयार, राइट आर्म राउंड विकेट से विशाल गेंदबाजी करने के तैयार. म्हणजे आपण असं म्हणू शकतो विशाल वर्सेस विशाल, बाळा वर्सेस विशाल आपण म्हणू शकतो. ही आपण एक नक्कीच म्हणायचं गेलं एकविरा स्पोर्ट्स नायगाव या टीमच्या विषयी जाहीर म्हणायचं गेलं तर ही गेम प्लॅनिंग आपण पाहिली. मी मगाशी म्हटलं हा मोठा फटका आहे, शॉर्ट बॉल पूर्ण फोर्स केलं या चेंडूला, हुकचा फटका, चेंडू सीमारेषा पार, षटकार 6. देखिए रिप्ले में आप देख सकते हैं शॉट गेंद थी, पूल एंड पावरफुल एंड वंडरफुल एंड ब्यूटीफुल सिक्सर. ये बाला सर जी, इसका ही क्या छूटा था उसका नतीजा आपके सामने. हेच मला म्हणायचं होतं जहीर. शांताराम गरज साहेब, एक कॅच जे निमेश सांदणे जी संधी निर्माण केली होती जवळपास बॅकवर्ड स्क्वेअर लेग रीजन मध्ये, तो कॅच सुटला गेला. त्यावेळेस मी म्हटलं की विशाल खेळाडू आहे बाळा, ज्याने जवळपास लेदर क्रिकेट मोठ्या प्रमाणात खेळले गेले, ज्याच्या माध्यमातून रणजी खेळाडू आहे आणि अशा खेळाडूला संधी देणं या मैदानावर म्हणजे कुठेतरी चुकीचं आहे आणि ती संधी त्याला मिळाली गेली. मी हे देखील म्हटलं होतं शांताराम गरज साहेब,
विशाल आहे या खेळाडूमध्ये ही क्षमता आहे, विशाल स्कोर पार करण्याची क्षमता देखील या खेळाडूमध्ये आहे का नावातच विशाल आहे? नक्की मी म्हणे ना कांगा लीगचा मोठा खेळाडू आहे हा विशाल बाळा. या बाळा नावाने प्रसिद्ध आहे आणि सुरेख त्याची फलंदाजी निश्चितच ह्या मैदानाने कधीही पाहिलेली आहे आणि तीच फलंदाजी पाहायला मिळते. हा चेंडू सुद्धा निघून जातोय 4 धावांसाठी. चौकार येतोय, षटकार आणि चौकार आहे. 2 चेंडू मागे 10 धावा येताना दिसत आहेत. ऑफ प्लाझून बॅटिंग इथे मात्र बाळाची खेळी जबरदस्त सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. एक सेंसिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सही का सजी, आपने यहाँ पर 10 गेंदे और 14 रनों की दरकार है. ब्रेक दिलाना होगा, ब्रेक टू दिलाना होगा विशाल कोहली को. थोड़े से महंगे साबित हो रहे हैं. पहली गेंद दिशाई वाइड बॉल, उसके बाद एक सिक्सर, उसके बाद एक चौका. अभी तक 2 गेंदों में 11 रन खर्चे गए हैं, मगर आने वाली 10 गेंदे 10 रनों की दरकार है. बड़ा मुकाबला चलता हुआ. विशाल गेंदबाजी पर है मगर बाला स्ट्राइक पर है. क्या बेहतरीन बल्लेबाजी, शॉर्ट गेंद थी, पुल एंड पावरफुल का वो फटका था. उसके बाद देखिए पहले ताकत, उसके बाद नजाकत. क्या शॉट खेला था, क्या कहेंगे सर जी? नक्कीच मी म्हणे सेन्सिबल क्रिकेट बालाकडून पाहायला मिळेल. साईनाथ विरार या टीमच्या माध्यमातून देखील खेळला आहे. वसईचा एक नामांकित खेळाडू म्हणून आहे. लेदरचा या ठिकाणी देखील ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न होता. इथे वापसी करतोय कारण कुठेतरी एखादी वापसी करणं गोलंदाजाला गरजेचं होतं, कारण 2 चौकार आतापर्यंत, 1 षटकार 1 चौकार. सुरुवातीच्या 2 चेंडूमध्ये ज्यावेळेस शांताराम गरजसाहेब 10 धावा येत आहेत त्यावेळेस कुठेतरी तो आत्मविश्वास जो असतो गोलंदाजा थोडासा खालावला असतो आणि तो आत्मविश्वास वर आणण्यासाठी एखादा डॉट बॉल किंवा एखाद्या विकेटची गरज असेल. हा डॉट बॉल विशाल कोहलीसाठी हा डॉट बॉल खूप महत्त्वपूर्ण असेल. 9 चेंडू आणि 14 धावांची गरज. यावेळेस स्विचिटचा फटका खेळला जातोय. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो, मात्र इथे सिंगल आरामात पूर्ण केला जाईल. धावसंख्या झाल्या आहे ती म्हणजेच 15 धावा झालेल्या आहेत. त्या 15 येणारे चेंडू शिल्लक आहेत ते जवळपास 8 आणि 8 चेंडूमध्ये धावा करायच्या 13. स्वप्नील पाटील काय म्हणाल शांताराम गरज साहेब? मोठा खेळाडू, या मैदानाचं ओळखपत्र सांगायला हरकत नाही असा हा खेळाडू. ज्या पोरांसाठी आज जी कोचिंग चालू आहे तिकडे कोचिंग करणारा खेळाडू आहे. ओहो, मात्र गरीबात इथे पहिल्या चेंडूवर बाद होतोय. ह्या खेळाडूचं कौतुक करणं गरजेचं होतं, मात्र तो परतताना दिसतोय कारण रिव्हर्स स्विपचा फटका आणि झेल बाद होताना दिसतोय. UAE या ही साधी सुधी गोष्ट नाहीये आणि हा T20 वर्ल्ड कप खेळणारा खेळाडू आज आपल्या नारंगीच्या मैदानावर खेळतोय. लक्षात ठेवा, आणि ही ओळख पटवणं गरजेचं आहे. जे प्रेक्षक राजे या ठिकाणी आले आहेत, स्वप्नील पाटील कोण आणि स्वप्नील पाटील कोण होता आणि स्वप्नील पाटीलचं काम काय आहे हे सगळं प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं समालोचकाचं कर्तव्य असतं आणि ते आम्ही काम करतोय. कारण खूप मोठं नाव आहे स्वप्नील पाटील म्हटलं तर आपल्या वसईचा अभिमान आहे मी तर म्हणेल. धावासंख्या झाल्या आहे ती म्हणजेच 15 धावा. चेंडू शिल्लक आहेत ते 7 आणि 7 चेंडूमध्ये 13 धावा. कारण मी म्हटलं जाईल की सुरुवातीच्या 2 चेंडूमध्ये 10 धावा विशाल कोहलीनं खर्च केले आहेत. तिथून एखादा डॉट चेंडू, जो कॉन्फिडन्स लेवल विशाल कोहलीचा थोडासा खाली उतरला होता, तो वर आणण्यासाठी तो एखादा डॉट चेंडू किंवा एखादी विकेट गरजेचं होती. आणि यावेळेस तो डॉट चेंडू आणि त्यानंतर माझे मित्र स्वप्नील पाटील यांची पडलेली ती विकेट ही भरपूर काही सांगून जाते ते विशाल कोहली यांना. सही का सजी, 7 गेंदों का खिलाना बाकी. शॉर्ट गेंद पुल किया मिश्रा में, क्या गेंद हवा में, खिलाड़ी उसके हाथ के नीचे और एक बड़ा विकेट आता हुआ. तुम चलो हम आए, कमांडीज है. वेळ लागत नाहीये. म्हणतात ना की क्रिकेटचा असा एक खेळ आहे जो सरड्याहून अधिक रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ. लक्षात ठेवा, त्याच्यामुळे खेळ बदलायला वेळ लागला नाहीये. सुरुवातीची षटक निमेश सांदणे फक्त धावा दिले होते 3. 2 विकेट निमेश सांदणेंना काढल्या होत्या. थोडासा दबाव जाणवत होता त्या ठिकाणी भाऊ स्पोर्ट्सच्या टीमवर. त्यानंतर विशालच्या षटक क्रमांक 2 वर आलेले जवळपास 2 मोठे फटके, एक षटकार आणि चौकार. असं वाटलं होतं की सामना थोडासा भाऊ स्पोर्ट्सच्या दिशेने वळतो की काय. त्यानंतर आलेला तो युटर्न शांताराम गरसाहेब, त्यानंतर विशाल कोहलीनं केलेला तो डॉट चेंडू, त्यानंतर स्वप्नील पाटील यांची विकेट, त्यानंतर आलेली ही विकेट. सुरुवातीच्या 2 चेंडूमध्ये 10 धावा स्वप्नील पाटील विशाल कोहलीनं खर्च केल्या. त्यानंतर जवळपास ते शेवटचे 4 चेंडू, शेवटच्या 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव, 2 विकेट. इथून सामन्याला टर्न झाला, इथून सामना टर्न झाला, इथून सामना बदलला. संचित गेंदबाजी पर आए. 6 गेंदे 13 की दरकार है, कंपलसरी 6 है. बहुत बड़ा मुकाबला है. देखिए पहली 2 गेंदों पर 11, उसके बाद 1 रन आना 4 गेंदों पर और 2 विकेट
और वो भी 2 बड़ी मछलियां को जाल में फंसाया विशाल कोहली ने। अब बाला के कंधे पर बड़ी जवाबदारी और कप्तान ने गेंदबाजों पर दी है जवाबदारी। संजीत गेंदबाजी पर आए, इन्होंने 7 चेंडू 13 धावा, दोनों संघाला देवी हार्दिक शुभेच्छा, दोनों टीमों को हार्दिक बधाइयां। क्या बड़ा मुकाबला चलता हुआ, क्या ऐसा लग रहा था, मैंने कहा ना ये बड़ा ही मुकाबला होगा, दोनों टीमें पैकेज की तरह है। बेहतरीन शॉट खोद के निकाला गेंद को, गेंद विदा वाइडी सॉन्गर पर आती हुई जब तक गेंद को फील्ड किया जाएगा, दूसरे रन की मांग है और दूसरा रन भी पूरा किया जाएगा। इस 2 रन के साथ रन संख्या में बढ़ती, आने वाली 5 गेंदें 11 की दरकार है भरत अवसर जी। इसके बाद अब कहूं तो ये 2 गेंदें ना इस मैच का रूपरेखा बदलेगी, क्या हुट कहां पर करवट बदलेगा, क्या कहना चाहेंगे आप? मी तर म्हणेन विशाल आहे, लक्षात ठेवा जहीर विशाल आहे आणि जो विश्वास टीम कॅप्टन म्हणा, टीम होडर म्हणा, जे टीमचे त्यांचे खेळाडू आहेत त्यांचा म्हणजे पूर्णतः विश्वास विशालवर आहे की हे येणारे 6 चेंडू आहेत याच्यामध्ये सर्वाधिक स्ट्राईक जर विशालजवळ असली तर नक्कीच ही मॅच विजयी करण्याची क्षमता असलेला खेळाडू आहे, त्या कॅपेबलचा खेळाडू आहे विशाल जहीर। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय, चांगला चेंडू आहे, रायझिंग डिलिव्हरी हाताळली गेली। एखादा समोर बॅटर मोठ्या नावाचा असतोय ज्याचा खरोखरच जवळपास लेदर क्रिकेट असू द्या किंवा टेनिस क्रिकेट असू द्या, त्या टेनिस क्रिकेटमध्ये बोलबॉल आहे, अशा खेळाडूला एखादा चेंडू टाकणं म्हणजे जिगरीची गोष्ट आहे। खूप चांगला चेंडू संचित मार्फत, गुड बॉल संचित, वेल डन। सही कहा सजी, 4 गेंदें 11 की दरकार है। क्या गेंद थी, गुड लाइन से उछाल लेती हुई, जागती रोका आदेश देती हुई, अगली गेंद 12 के लिए आती हुई, आउटसाइड खेलने के गेंद, विकेट कीपर बीट हुए, गेंद जा रही है थर्ड मैन पर, जब गेंद को फील्ड किया जाएगा। अब 3 गेंदें और 11 रनों की दरकार है। मैच ऑन, टीवी ऑन रखिए, मैंने कहा था ना दोस्तों ये मुकाबला आसान नहीं होगा, इसमें जी जान लगानी पड़ेगी, मेहनत करनी पड़ेगी और मेहनत करने वालों को ऊपर वाला देखा जाता है। भरत जी क्या कहना चाहेंगे? बाळा आहे तोपर्यंत शक्य आहे इतकंच मी म्हणू शकेल, विश्वासू खेळाडू आहे, अशा संकटातून अनेकदा मॅचेस जिंकवले त्यानं, लक्षात ठेव। इथे त्यालाही स्ट्राईक आहे, अमृत नॉन स्ट्राईक एंडवर आहे, अमृत देखील नो डाऊट एक चांगला खेळाडू आहे खोचिवड्याचा, मात्र इथून त्याला पूर्ण स्वतःवर विश्वास आहे आणि ज्यावेळेस एखाद्या माणसाचा स्वतःवर विश्वास असतो ना त्यावेळेस जहीर तो माणूस काहीही करू शकतो मैदानाच्या आतमध्ये। विश्वास कधीही खाळावता कामा नये आणि तो विश्वास मी म्हणे बाळामध्ये आहे, त्यासाठी स्वतःने स्ट्राईक स्वतःजवळ ठेवली। इथे 2 धावा मिळू शकल्या असत्या, मात्र मला स्ट्राईक हवी आहे। या 2 चेंडू या 3 चेंडू मध्ये मला मात्र सामना क्लिअर करायचा आहे, मला मात्र सामना क्लिअर करायचा आहे। हा विश्वास स्वतःवर ठेवला बालानं आणि त्यासाठी मात्र स्ट्राईक रोटेट केली नाहीये। हा षटकार 6। रनों की दरकार है, कंपल्सरी चेस है, ये गेंद दोनों टीमों के लिए विशेष होगी। क्या कहेंगे भरत सर जी, क्या कहेंगे आप इस मैच के बारे में? विशेष मात्र काय मॅच आहे, मी म्हटलं ना की विश्वासू खेळाडू आहे, जोपर्यंत बाळा आहे तोपर्यंत या मॅचचा रिझल्ट आपण सांगू शकणार नाहीये जहीर, आणि ते चित्र त्याने स्पष्ट केलं। आणि मी मगाशी देखील हेच म्हटलं की स्वतःवरचा विश्वास हा सगळ्यात महत्त्वाचा। विश्वास जर स्वतःवर आपण ठेवला तर माणूस कुठल्याही क्षेत्रामध्ये, भले क्रिकेट असू दे कुठलंही क्षेत्र असू द्या, त्या कुठल्याही क्षेत्रामध्ये माणूस यशस्वी हा नक्की होत असतो। 2 चेंडू 5 धावा, हा चेंडू निर्णायक चेंडू असेल, मी म्हणेन हा निर्णायक चेंडू असेल। इथून काय एखादा डॉट बॉल, एखादी विकेट किंवा काही धावा, इथे खेळ खलास। बाळा खरोखर जबरदस्त बैटिंग। सजी एक मिनट आपको खाली रुकाना चाहूंगा, वाकई में शानदार सजी ने कहा था कि ये बल्लेबाज की मैदान पर सभी ने बल्लेबाजी देखी है, हार नारंगी गांव मिलर, उसके बाद जनता खिलाड़ी टीमों ने, और उन्होंने कहा कि हम मैदान पर है जब तक टीम का टाइगर जिंदा था और टाइगर ने वो काम करके दिखाया। और वाकई में ऐसा ही नाम नहीं बड़ा होता दोस्तों, अपना काम करिए, अपना नाम आपा बढ़ता हुआ नजर आएगा। भरत सर जी क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच बाळा, लक्षात ठेव विशाल हा खेळाडूचे हे जे नाव आहे हे सहजासहजी त्याला हे नाव प्राप्त झालं नाहीये। लक्षात ठेव हे नाव त्याला प्रसिद्ध करण्यासाठी भरपूर मेहनत करावी लागली, भरपूर कष्ट करावे